सर, आपल्या मसलापूरचे नागरिक हनुमंतजी शिंदे यांनी तक्रार केलेली आहे की दलित वस्ती मध्ये जे फ्लेवर ब्लॉकचं काम झालेलं आहे ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असून त्याच्या खाली घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. याबाबत आपली प्रतिक्रिया काय असेल? मी सरपंच रामेश्वर शंभुदेव वैद्य ह्याच्याबद्दल प्रतिक्रिया देतो की निकट दर्जाचं झालं म्हणजे घाण रस्त्यावर या लागली आहे. पण आम्ही नालीसाठी जागा सोडा म्हणलं होतं, तरी वस्तीतल्या लोकांनी जागा सोडू दिली नाही. एक वेळ ती घर घ्या म्हणली आणि त्यांनी एक तक्रार दिली आमच्याकडे आता सुरू 1-2-4 दिवसात हनुमंत शिंदे यांनी तक्रार दिलेली आहे. तर त्यांनी असं म्हणलेलं आहे की बाबा हे फ्लोअर बॉक्सचं काम निकट दर्जाचं झालेलं आहे. तर आम्ही त्यांना की बाबा सांगितलं समजावून की आम्ही त्या संबंधित संस्थेचे टेंडर काढलं होतं आणि संबंधित संस्थेची त्याच्यावर आम्ही ओपन टेंडर केलं होतं. त्यांनी 15% बिलो काम घेतलं ओपन टेंडर केल्यामुळे आणि त्यांनी काम चांगलं करून द्यावं असं शासनाचा नियम आहे. तरी आता सुद्धा त्यांनी दुरुस्त करून द्यावा असं आम्ही डेप्युटी इंजिनियर आणि टेहरे ज्युनियर इंजिनियर संबंधित अधिकाऱ्याला आपण कळविलेलं आहे किंवा ते 3 वर्षाचा जे नियम आहे त्याच्यामध्ये आम्हाला दुरुस्त करून द्यावं. हे म्हणजे आमचा जे सरपंच काय झाला डेप्युटी इंजिनियर जेचं काम करीत नाही, संबंधित अधिकाऱ्यांनी काम चांगलं करून घ्यायचं हे त्यांचं काम आहे. आम्ही ओपन टेंडर केलेलं आहे त्याच्यामुळे आमच्यावर हे काय नाही. पण आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्ही तुमचं काय ते योग्य डेप्युटी इंजिनियरकडे तक्रार करू आणि तुमची संबंधित मागणी मान्य करू. तसंच त्यांनी उपोषणाचा पण इशारा दिलेला आहे. त्यांनी लेखी अर्ज दिलाय. तर हे काम किती दिवसांमध्ये पूर्णत्वास येईल? पूर्णत्वास याचा डेप्युटी इंजिनियरच्या आणि ज्युनियर इंजिनियरच्या हातात आहे. आम्ही जर कावाल ते कळविले तर ते नियमानं त्यांनी त्या संबंधित संस्थेनं करावंच पाहिजे काम. ते तुम्ही त्या कंप्लेंटचा पाठपुरावा डेप्युटी इंजिनियरकडे केलेला आहे? त्यांना तोंडी सांगितलेलं आहे. आता आम्ही उद्या ते ठराव सुद्धा घेऊन आम्ही या महिन्यात ठराव घेऊन त्यांना लेखी तक्रार सुद्धा देणार, लेखी तक्रार. त्याच्यामुळे आम्ही त्या वस्तीच्या लोकांच्या मागे जाऊ. आम्हाला चांगलंच काम करून घ्यायचं आहे. पण ते डेप्युटी इंजिनियर ज्युनियर संबंधित ज्युनियर इंजिनियरला काम चांगलं करून घ्यायला पाहिजे हे असं आमचे भावना आहे.